कोल्हापूर ही जागा खरं तर शिवसेनेची, पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेससाठी सोडली आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक नेते महाराजांची भेट घेत आहेत। नुकताच वंचितने देखील महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे, तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील कोल्हापुरात जाऊन महाराजांची भेट घेतली। दरम्यान मालोजी राजेंची तिथे उपस्थिती असताना संभाजीराजे छत्रपतींच्या अनुपस्थितीने त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलेलं। पण नुकतीच संभाजीराजेंनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत आपल्या वडिलांचं अभिनंदन करत आपल्या अनुपस्थितीचं कारण देखील सांगितलंय। काय म्हणालेत संभाजीराजे पाहूया। अभिनंदन बाबा, गेले 3 दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो। सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या व निबिड अरण्यात वसलेल्या वाकीघोल या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता। परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली। मन आनंदून गेलं। लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली, पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली। हातातलं काम, पुढे दिलेला शब्द आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचं ठरवलं। आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं। खरे तर तिकिटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकिटाची मागणी न करता केवळ लोकभावना पाहून 3 पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढवण्याची विनंती केली। महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धीपासून अलिप्त राहत हे जनसेवेचं कार्य केलं आहे। राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचंच हे प्रमाण आहे। कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे। ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती आहे। तर ज्यावेळी श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारीची घोषणा झाली, त्यावेळी संभाजीराजे हे वडिलांच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यात दुर्गम भागात प्रचारात व्यस्त होते। वडिलांची उमेदवारी ही देखील त्यांना मोबाईलला रेंज नसल्यानं उशिराच मिळाली। त्यामुळे जाहीर अभिनंदन करत वडिलांच्या पाठिंब्यासाठी आता संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय।